सध्याच्या घडीला राहुल कांबळे, उमेश कांबळे हे दोन खेळाडू बॅटिंगसाठी देखील आपल्या गावासाठी क्रिकेट खेळतात, त्यामुळेच या खेळाडूंवर भरपूर जबाबदारी असेल श्री गणेश टीमकडून. श्री गणेश फायटर्स टीम मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना अजित चव्हाण, तुर्बे गावाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे अजित चव्हाण. या गावाकडून क्रिकेट खेळत असताना अजित चव्हाणने देखील बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आपली अव्वल दर्जाचा खेळ दाखवला. विकेट कीपरच्या भूमिकेत पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळेल. पंकज पाटील ज्यावेळेस ऑप्शनमध्ये स्लाइड आली होती त्यावेळेस क्वेश्चन मार्क होता की पंकज पाटील या स्पर्धेमध्ये अवेलेबल असेल नसेल, यामध्ये प्रश्नचिन्ह होतं. ओन रिस्क तुम्हाला हा खेळाडू घ्यावा लागेल, पण पंकज पाटील या स्पर्धेसाठी तो अवेलेबल आहे. ही चांगली बाब असेल VH11 टीमसाठी. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि विकेट कीपरच्या भूमिकेत आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजित चव्हाण येतोय. स्ट्राईक हेडवर फलंदाज आपल्याला राहुल कांबळे पाहायला मिळतोय. अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. आणि या आजच्या दिवसाला होतोय प्रारंभ. पहिला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज अजित चव्हाण इथे सज्ज होत असताना टाळ्यांचा कडकडाट. पहिला बॉल आजच्या दिवसातला पहिलाच बॉल लॉफ केलाय, फेकलाय ऑन साइडला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल कांबळेच्या बॅट मधून येतोय पहिला धमाका, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. अगदी नमन करून आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्याच बॉलवर अटॅकिंग क्रिकेट, पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं जात आहे. खोलपटापाचा चेंडू आहे, अगदी यॉर्कर चेंडू हाताळला गेलाय. स्टेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू अगदी बॅटला मिडल झाला नाही, सिंगल मिळते. इंटेलिजंट क्रिकेट म्हणावं लागेल राहुल कांबळेच्या माध्यमातून. राहुल कांबळे, उमेश कांबळे हे दोन बंधू ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टीव्ह मार्क्वा, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर, आपण जर पाहिलं तर इरफान पठाण, युसुफ पठाण, कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या असे अनेक खेळाडू आहेत जे खेळाडू बंधूने अगदी आपल्या टीमसाठी चांगले योगदान दिले. हेच दोन बंधू मैदानामध्ये खेळत असताना स्लॉक केलाय, फटका टॉप पाईज लागलाय, चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा, 3 बॉलचा खेळ संपलाय. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 5 बॉल असतील, म्हणजेच 25 बॉलचा सामना असेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चला बॉल पुरवा. चला पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर देखील सिंगल आले. पहिल्या 3 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. पावरप्लेचे षटक आहे. पावरप्लेच्या षटकामध्ये आक्रमण या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून कांबळे बंधूने कमाल केली आहे. कांबळे बंधूने नेहमीच चांगलं योगदान दिले तुर्बे गावाच्या क्रिकेटमध्ये आणि लीग मॅच ज्या वेळेस होते त्या वेळेस या दोन बंधूंची अगदी प्रत्येक संघ मालक आपल्या टीममध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असताना दिसतात. षटक क्रमांक पहिलं अजित चव्हाण. यावेळेस देखील समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, थोडासा आळस दाखवलाय, चेंडू होतोय फरार. उमेश कांबळेच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. उमेश कांबळेच्या बॅट मध्ये, कव्हर मध्ये क्लेवर स्ट्रोक लगवला गेलाय. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. दमदार सुरुवात झाली आहे टीम श्री गणेश फायटर्स टीमची. बिनगडी बाद 16 धावा. अफलातून स्ट्रोक, काय स्ट्रोक लगवला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी थ्रू द कव्हर लाजबाब अप्रतिम स्ट्रोक लगवला गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. अजित चव्हाण हा एक्सपेन्सिव्ह ठरलाय. 16 धावा बिनगडी बाद अशी दमदार सुरुवात झाली आहे.
षटक क्रमांक दुसरं हाताळण्याची जबाबदारी स्वतः गोलंदाजीसाठी पंकज पाटील. हा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पंकज पाटील वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर मानला जातोय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अनेक स्पर्धा गाजवल्या, त्याचा आयकॉन खेळाडू म्हणून अनेक स्पर्धेमध्ये आपली चमकदारी कामगिरी दाखवली. पण सध्या जर पाहिलं तर क्रिकेटपासून थोडासा दूर होतोय, कारण की आपल्या जॉबमुळे आपल्या व्यवसायामुळे अगदी परदेशामध्ये जावं लागतं. त्यामुळेच तो फार कमी वेळा स्पर्धेसाठी अवेलेबल असतो. पण आता आपल्या गावाच्या प्रीमियर लीगसाठी, आपल्या गावाच्या बिग बॅशसाठी तो इथे सज्ज झाला आहे. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 16 लॉस ऑफ नन. 0 गडी बाद 16 धावा. दमदार सुरुवात. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हणलं जातं. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला होतो आणि सुरुवात चांगली झाली आहे श्री गणेश फायटर्स टीमची. पंकज पाटील वर्सेस राहुल कांबळे. फुलटॉस बॉल टर्न केलाय, फेकलाय मिड विकेट रीजन मध्ये, सीमा रेषी पलीकडे राहुल कांबळेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार आला, राहुल कांबळेने तो षटकार लगवला. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार आला, तो देखील राहुल कांबळेच्या बॅटमधून आला. प्ले एंड मिस. अगदी पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. अगदी बॅटलाच ब्रश झाली होती. कॉट बिहाइंडची संधी होती. विकेट किपरने चूक केली. रोनित पाटील आपल्याला पाहायला मिळेल. कॅच ड्रॉप होते. कॅचेस विन द मॅचेस अशी झेल पकडणं गरजेचं असतं. राहुल कांबळे जो चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये आणि चांगली बॅटिंग तो करतोय. सेट झालाय, संधी गमावली. कॅच ड्रॉप. यावेळी स्क्वेअर कट. फटका चांगला आहे पण गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. एकच धाव मिळते. आखो टप्प्याचा बॉल होता. बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट केला. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 24 धावा. तुर्भे बिग बॅश 2026 हा भव्य दिव्य सोहळा. अनेकांचं लक्ष तुर्भे गावाच्या टॅलेंटला बाहेर करण्यासाठी अगदी CR पाटील फाउंडेशन आणि विनीत शेठ पाटील यांच्या माध्यमातून या तुर्भे बिग बॅशचं हे भव्य दिव्य आयोजन पाहताय. अतिशय देखणी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं उद्देश तोच आहे की आज टॅलेंटला बाहेर काढावं. टॅलेंट बिग बॅश आपल्याला पाहायला मिळते. तुर्भे बिग बॅश TBB असे टायटल आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्रोक पंच केलाय. कव्हर रिजन मध्ये वेकंट एरिया. चेंडू होते फरार. राहुल कांबळेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चौकार. फलंदाजावर अगदी गोलंदाजावर आक्रमण करतोय. इथे देखील लेन बॉलला पिक केलाय, फेकलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी एकच भाषा बोलतोय, ती भाषा आहे चौकार आणि षटकार. राहुल कांबळेच्या बॅट मधून येतोय षटकार. 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 34 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 16 धावा आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत तब्बल धावा आल्या 18 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी कॉल देतोय. पर्णिका 11 वर्सेस DR पाटील स्ट्रायकर्स. या दोन्ही टीम कॅप्टनने रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. यस स्ट्रायकर्स टीमचा अगदी कॅप्टन आमच्या सोबत आहे. पर्णिका 11 टीम चा कॅप्टन रिपोर्टिंग करायचं आहे भूषण पाटील. यस नमित पाटील, भूषण पाटील ही बॅटल नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. दोन्ही मातबर खेळाडू आहे, इनफॉर्म खेळाडू आहे. त्यामुळेच ह्या 2 खेळाडूंची एक झुंज आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ पाहिला तर दोन्ही ओव्हर मध्ये अटॅकिंग क्रिकेट राहुल कांबळे आणि उमेश कांबळे या 2 बंधूंनी केले. आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर रोनित अशोक पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना कमबॅक करावा लागेल VH11 टीमला. खोलवटापाचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते.
खूप चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल उमेश कांबळेच्या माध्यमातून, कारण की राहुल चांगला रिदम मध्ये आहे, तो सेट झाला आणि चांगली फटकेबाजी तो करतोय, त्यामुळे स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे आणि हेच गेम प्लॅन घेऊन ये कांबळे बंधूने चांगला खेळ केला. टीमची धावसंख्या 35, 35 आकड्यावर बिनगड्याच्या मोबदल्यात. इथे पुन्हा एकदा फटका हवेत आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. पियुष पाटीलने झेल पकडला आणि संपलाय राहुल कांबळेचा खेळ. पहिला धक्का लागतोय टीम श्री गणेश फायटर संघाला. राहुल कांबळे बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. अगदी लेन बॉलला पिक करता आलं नाही, टॉप एज लागली होती आणि खूप चांगला झेल पियुषने पकडलाय आणि संपलाय राहुल कांबळेचा खेळ. पहिला धक्का लागतोय श्री गणेश फायटर्स टीमला. 35 आकड्यावर 35 धावा, एक गडी बॉल. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय गौरव, यंगस्टर खेळाडू आहे गौरव. पहिल्याच बॉलवर सिंगल आली, दुसऱ्या बॉलवर विकेट आली आणि रोहितने ते काम केलंय. खऱ्या अर्थानं राहुल कांबळे जो अडथळा ठरत होता त्याला बाद करण्यामध्ये तो यशस्वी झाला. खोलवटप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. व्हाईट यॉर्कर अस्त्र वापरलं गेलंय. ज्या चुका पहिल्या 2 ओव्हरमध्ये केल्या होत्या अजित चव्हाण आणि पंकज पाटीलने, त्या चुकांवर कुठेतरी कमबॅक करत असताना रोहित पाटील चांगली गोलंदाजी. फुलटॉस बॉल, हा देखील बॉल मिस केलाय. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 36. बघा या मॅच मध्ये मनीष पाटील जे संघ मालक आहेत, अगदी VH11 टीमचे, जर कुठलाही गोलंदाज विकेट हॅट्रिक घेतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि झेल पकडला तर 500 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम षटक म्हणावं लागेल, लाजबाब षटक रोहित पाटीलचं. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि राहुल कांबळे सारखी इम्पॉर्टंट विकेट बाद करण्यात तो यशस्वी झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 आकड्यावर. Get a personal loan from Moneyview with zero paperwork. Download the app. तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ तर माहितीच असेल. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे. जाणून घेऊ शकता की तुम्ही अशा मंगलमय दिवशी या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. प्रामुख्याने कुठलीही लीग ज्या वेळेस असते, गावची प्रामुख्याने लीग असते ना, त्या वेळेस अगदी शेवटच्या रजनीमध्ये फार एन्जॉय केले जातं. पण आज संकष्टीचा दिवस आहे त्यामुळेच एन्जॉयमेंटमध्ये कुठेतरी कमतरता दिसेल. पण तरी देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना अनेक प्रेक्षक, अनेक नागरिक, या तुर्बे नगरीचे अनेक क्रिकेटचे चाहते मात्र रामतनूच्या मैदानाच्या दिशेने आगेकूच करतील. टीमची धावसंख्या 37. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या. गोलंदाज अक्षय येतोय 4थ्या ओव्हरमध्ये. अगदी थ्रू द कव्हर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. उमेश कांबळेला चार्ज घ्यावा लागेल. राहुल कांबळे परतल्यानंतर एक जबाबदारी आहे, त्यामुळे स्कोर बोर्ड पुढे वेगाने वाढवण्याचं काम त्याला करावं लागेल आणि क्षमता आहे त्याच्याकडे देखील आहे. खूप चांगला स्टार्ट मिळून दिला आपल्या टीमसाठी, त्यामुळेच आता ही जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलवत असताना फुलटॉस बॉल आहे, ऑन साईडला ऑन ट्रॅक केला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना 2 धावा कंप्लीट. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. राहुल, अगदी उमेश कांबळे आणि गौरवच्या माध्यमातून 2 धावा मिळतील. 2 धावा टीमची धावसंख्या 40 आकड्यावर. 55, 60, 65 पर्यंत मजल मारावे लागेल, कारण की VH11 टीमचा विचार केला तर VH टीम ही देखील स्ट्रॉंगेस्ट टीम आहे. या टीमकडे पंकज पाटील सारखा खेळाडू आहे, रोहित पाटील सारखा खेळाडू आहे, अजित चव्हाण सारखा अष्टपैलू खेळाडू आहे. फुलटॉस बॉल फेकलाय स्क्वेअर ऑफ द विकेट.
आणि अशा तऱ्हेने एलिव्हेशन नाहीये, फटका फसलाय. फलंदाज बाद होत असताना सूरजने झेल पकडलाय आणि संपलाय. उमेश कांबळेचा खेळ. दुसरा धक्का लागतोय टीम श्री गणेश 11 फायटर्स टीमला. फलंदाज उमेश कांबळे देखील परतलाय. फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मिस्टर सचिन साहू फलंदाजीसाठी आलाय. सचिन साहूने नेहमीच किफायती कामगिरी केली. तुर्भे गावासाठी भरपूर वर्ष तो क्रिकेट खेळतो. सध्या अंपायरच्या भूमिकेत देखील अनेक स्पर्धेमध्ये सचिन साहू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. त्यामुळेच सचिन साहू आता या डेथ ओव्हरमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतोय त्याकडे लक्ष असेल. टीमची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला अक्षयच्या माध्यमातून होते. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवर विकेट आणि चौथा बॉल सेकंडवर सचिन साहू. फुल टॉस बॉल ऑन साइडला ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक चांगला बॉल. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. मागच्या 2 ओव्हरमध्ये, पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय घडलं होतं? पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं 34 धावा झाल्या होत्या. पण मागच्या या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी धावा थांबवण्याचा प्रयत्न केला गेलाय. रोनित पाटील असेल किंवा अक्षयच्या माध्यमातून आणि 9 बॉलमध्ये 7च धावा आल्यात आणि 2 गडी बाद होताना देखील पाहायला मिळाले. अकोटप्पाचा बॉल पुन्हा एकदा टायमिंग होऊ शकलं नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. थ्रोच वेगवान आहे. एकच धाव मिळते. आणखीन एक लाजबाब षटक म्हणावं लागेल. अक्षयचं षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 42 आकड्यावर. 42 धावा दाखल करायला लागलेत. अखेरचं षटक अजूनही शिल्लक आहे. चला पुढचा कॉल असेल पर्णिका 11 आणि डी.आर. पाटील स्ट्रायकर्स. डी.आर. पाटील स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन नमित पाटील आमच्या सोबत आहेत. तर पर्णिका 11 टीमचा कॅप्टन भूषण पाटील रिपोर्टिंग करा. आणि टॉससाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये जाणार आहोत. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटील हा खेळाडू देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या समेत त्याच्याच तालमीमध्ये घडलेला अगदी नमित पाटील देखील त्याच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. आज चुरस पाहायला मिळेल. हे 2 खेळाडू ज्या ज्या वेळेस एकत्र खेळतात त्या वेळेस प्रतिस्पर्धी संघाला डोकेदुखी ठरतात. पण आता एकमेकांच्या विरोधामध्ये डावपेच आखावे लागतील. चला जाऊया बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक अखेरचं हाताळण्यासाठी वैभव. वेलकम भूषण पाटील सरचं स्वागत आहे. फुलटो अगदी फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. अजित चव्हाण त्या खाली आहे. कॅच होईल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. आज चुका झाल्यात VH11 टीम कडून. कारण की अगदी राहुल कांबळेचा देखील झेल ड्रॉप झाला होता विकेट किपरच्या माध्यमातून. आता देखील जर पाहिला तर कॅच ड्रॉप झाली आहे अजित चव्हाणच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर सिंगल येते. अखेरचं षटक हाताळण्यासाठी वैभव आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅक करावा लागेल. सचिन साहू आहे. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. व्हाईट यॉर्कर हाताळला गेलाय. अगदी खूप चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला VH11 टीम कडून होत असताना काय कमबॅक केलंय, काय वापसी केली आहे. असं वाटलं होतं की 60+ धावा होतील. असं वाटलं होतं की किंबहुना त्या पलीकडे धावा होतील. पुन्हा एकदा प्ले इन मिस. खूप चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि डॉट बॉलची सांगता होत असताना डॉट बॉल ही डोकेदुखी ठरली आहे सध्याच्या घडीला श्री गणेश फायटर्स टीमसाठी. भरपूर डॉट बॉल आणि भरपूर असं जखडून ठेवण्याचं काम गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये अकोटप्पाच्या बॉलला पुल करण्याचा प्रयत्न करत असताना एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं जाते. सूरज आणि झेल देखील पकडला जातोय. सचिन साहूला देखील परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय श्री गणेश फायटर्स टीमला. तिसरा 3 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 43 आकड्यावर.
देखील गीत आपण ऐकलं आणि सारमाईची जत्रा नुकतीच पार पडली. मोठ्या उत्साहाने तुर्भे गावामध्ये ही जत्रा संपन्न होते आणि तिची मिरवणूक देखील फार आकर्षण असते. अनेक भाविक त्या मिरवणुकीसाठी तैनात होतात. शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत असताना बॉल सोडून दिले अपसमच्या बाहेर. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 44 आकड्यावर. धावा होत्या कुठे, धावा आल्या कुठे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 34 आणि मागच्या जर पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त 10 धावा. फटका फसलाय. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? एक धाव तर कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावाने षटक क्रमांक संपले गेले 5वं आणि अशा तऱ्हेने फलंदाज बाद होतोय. 5वं षटक संपलं गेले. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर आणि 47 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश फायटर्स टीमच्या माध्यमातून. बघूया या 47 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल VH11 टीमच्या माध्यमातून आणि कशा पद्धतीने या धावांचा बचाव केला जाईल. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण जाऊया. टीम पर्णिका 11 वर्सेस DR पाटील स्ट्रायकर्स. टॉस केला जाईल. मी विनंती करतोय की विनीत शेठ पाटील आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. येस, प्रिशू देखील टॉस साठी आलाय. प्रशांत भूषण पाटील, ज्युनियर भूषण पाटील देखील पाहायला मिळतोय. इट इज कॉल अँड कॉल इज येस. DR पाटील स्ट्रायकर्स टीमने टॉस जिंकलाय आणि नमित ऑब्विसली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला फिल्डर लगेचच फिल्डिंग साठी सजवा. वर्ष 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये आणि फार वर्षानंतर मात्र पुन्हा एकदा रामतनूच्या मैदानावर अगदी डे नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच या मैदानावर मोठमोठ्या स्पर्धा आम्ही पाहिल्यात. दरवर्षी मोठमोठ्या स्पर्धा या मैदानामध्ये होतात, पण डे नाईट फॉर्मॅट अगदी फार वर्षानंतर अगदी
करण्यात आला आणि सी आर पाटील फाउंडेशन आणि विनीत शेठ पाटील यांचं मी कौतुक करतो की ज्या पद्धतीने तुर्भे बिग बॅश आयोजन पाहायला मिळते. एक वेगळा टायटल आणि वेगळ्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्यासमोर मांडली गेली. मॅच क्रमांक पहिली रंगली जाते ती म्हणजेच VH11 वर्सेस श्री गणेश फायटर्स. पहिला डाव तुम्ही पाहिला श्री गणेश फायटर्स टीमने अगदी बॅटिंग करत असताना धावा उभारल्या 46 आणि 47 धावांचं टार्गेट उभं केलंय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना अजित चव्हाण आणि त्यांच्या समेत पंकज पाटील आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही बॅटर जर पाहिलं तर दोन्ही खेळाडूने पहिल्या 2 ओव्हर हाताळल्या होत्या पण दोन्ही खेळाडूने भरपूर एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळली होती. 2 ओव्हरमध्ये 34 धावा होत्या, खूप चांगल्या स्थितीमध्ये होत्या. पण नंतरच्या 15 बॉलमध्ये फक्त 12 धावा करू शकला श्री गणेश फायटर्स टीम. त्यामुळेच या गोष्टीवर देखील लक्ष द्यावं लागेल. या लीग स्टेजमध्ये प्रत्येक मॅच ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळेच प्रत्येक सामना जिंकणं आणि त्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करणं हे देखील फार महत्त्वाचं असणार आहे. चला सेकंडवर पंकज पाटील, नॉन सेकंडवर अजित चव्हाण आहे आणि षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येत असताना सचिन साहू वेगवान तेज तरार गोलंदाज आहे. अनेक वर्षाचा अनुभव आहे सचिन साहूकडे. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल थ्रू द कव्हर, लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. पंकज पाटीलच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार. थँक्यू व्हेरी मच. पहिल्याच बॉलवर कव्हर रिझनमध्ये स्ट्रोक लगावायला गेलाय. पंकज पाटीलने खातं उघडलंय. खोलपटापाचा चेंडू इंटू द ब्लॉक होल. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. सचिन साहूची ही ओळख आहे. अगदी वेगावर स्वार होते हे खेळपट्टीची खडा ना खडा माहिती आहे. त्यामुळेच अनेक वर्ष या मैदानावर तो सराव करतोय आणि तितकाच अनुभव पंकज पाटीलकडे देखील आहे. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलं आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी तो क्रिकेट खेळला. इथे देखील ऑन ट्राय करत असताना धाव घेण्याचा प्रयत्न इंटरेस्ट दाखवला होता अजित चव्हाणने पण थांबवलाय. अगदी संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल. पॉवर प्लेमध्ये ज्या पद्धतीची बॅटिंग होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने बॅटिंग करावं लागेल. प्रामुख्याने पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. जी पार्टनरशिप झाली होती पहिल्या डावामध्ये राहुल कांबळे, उमेश कांबळे या 2 बंधूंच्या माध्यमातून, तशीच पार्टनरशिप करावी लागेल. फटका चांगला आहे. लेन बॉलला पिक केलाय. एलिव्हेशन नाही आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होत असताना पंकज पाटील डिपार्ट. पहिला धक्का लागतोय टीम VH11 टीमला. पंकज पाटील बॅक टू द डगआउट. पंकज पाटील परतलाय. मोठी धक्का लागतोय VH11 टीम साठी. पंकज पाटील परतलाय. शिकार केली आहे सचिन साहूने. अगदी स्लॉट मधला बॉल, एलिव्हेशन नव्हतं, टायमिंग नव्हतं आणि कुठेतरी अगदी झेल देत असताना फलंदाज परतलाय. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झालाय. मनोज आलाय. 47 धावा करण्यासाठी तुम्हाला देखील चांगला खेळ करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला एक पार्टनरशिप करावी लागेल. 47 धावा देखील डिफेंड होऊ शकतील या मैदानामध्ये. बॅटिंग टीमसाठी हॅट्रिक षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज आणि हॅट्रिक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारामागे तुम्हाला 300 रुपये दिले जातील आणि प्रत्येक चौकारामागे तुम्हाला 200 रुपयाचं पारितोषिक. मनीष पाटील ओनर आहेत जे VH11 टीमचे, त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाईल. मनोज न्यू बॅटर. यष्ट्यांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. लगातारच्या 2 बॉलवर 2 धक्के देत असताना सचिन साहूने कमाल केली आहे. या मॅच मध्ये कमबॅक करत असताना शेवटच्या 2 बॉलवर 2 सफलता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 4 धावा. काय षटक, लाजबाब षटक. या मॅचला कलटणे आणणारं षटक म्हणावं लागेल. आता इक्वेशन बदललंय. इक्वेशन येऊन तो पोहोचतोय
ते म्हणजेच 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये करायचे अजूनही 43 धावा. 20 बॉल 43 धावा. इक्वेशन आहे, मॅच ऑन आहे आणि श्री गणेश टीम देखील या मॅच मध्ये वापसी करत असताना. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे आणि ऐकूया मध्ये आहे. टीम संकटामध्ये आहे. आता टीम प्रेशर मध्ये असेल. प्रेशर ज्या ज्या वेळेस येतोय ना, प्रेशर हे वाक्य आहे ना फार अगदी छोटं आहे, तरी देखील हे प्रेशर हँडल करण्याची जबाबदारी आणि हँडल करण्याची क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुलसीदास जाधव यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000 आणि प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळी फटका चांगला आहे, इनफिल्डच्या वरून खेळला आहे, कव्हर रेझर मध्ये अगदी शॉर्ट एरिया आहे, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा मिळतील आणि 2 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना 6 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये सचिन सावने कमाल केली, काय गोलंदाजी केली, फक्त 4 धावा दिल्या आणि 2 धक्के दिलेत. त्यामुळेच मॅचमध्ये कमबॅक करत असताना 20 बॉलमध्ये 43 करायचे आहेत. आता 19 बॉलमध्ये अजूनही 41 करायचे आहेत. अजित चव्हाण आणि न्यू बॅटर रोनित पाटील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर राहुल. अकोटपाचा बॉल अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह. डॉट बॉलची सांगता होतीये. हे डॉट बॉल आहे ना, VH फायटर्स टीमसाठी फार, VH 11 टीमसाठी फार घातक ठरतील. त्यामुळेच प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशरमध्ये आणेल. राहुल कांबळे फलंदाजीमध्ये योगदान दिलं, खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. आता गोलंदाजीमध्ये कॉन्ट्रीब्युशन देत असताना अगदी स्लॉक केला जातोय, चेंडू जातोय अगदी गोशांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. 7 धावा फलकावं लागले. धावांसाठी झगडावं लागतंय. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये सुरुवात झाली होती, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 34 धावा झाल्या होत्या, पण त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक केलं. पण आता जर पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये हावी ठरत असताना श्री गणेश फायटर्स वर्सेस VH 11 हा संघ खेळतोय. 47 धावांचा पाठलाग. फुल टॉस बॉल मिस झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मिस फील्ड पाहायला मिळते. एकाच धाव मिळते. अजित चव्हाण स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. बॅट आणि बॉलचा कुठलाही अगदी संगम होत नाही, त्यामुळेच अडचणीला सामोरं जावं लागतंय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 8 या आकड्यावर. 8 धावा धाव फलकावं लागलीत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. दुसऱ्या ओव्हरचे 4 बॉल कंप्लीट झालेत. 25 बॉलमध्ये 47 करायचे होते. थोडीशी चर्चा केली जाते राहुल कांबळे, उमेश कांबळे या 2 बंधूंच्या माध्यमातून. आज भूषण पाटील मंचावर आहेत आणि या 2 बंधूंना घडवण्यामागे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. कुमार 11 तुर्बे टीममध्ये या खेळाडूला एंट्री मिळाली ॲज अ फिल्डर म्हणून. बघता बघता हे दोन्ही खेळाडू बॅटिंगमध्ये देखील योगदान देत असताना पाहायला मिळालंय. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना टॉप एज लागलाय, चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर. सिंगल मिळते. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर फक्त 4 धावा आणि या ओव्हरमध्ये धावा आल्यात फक्त 5 धावा. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये अजूनही करायचे 38 धावा. 15 बॉल 38 धावा. मॅच ऑन आहे आणि सध्याच्या घडीला श्री गणेश फायटर्स टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे. बघूया या चांगल्या स्थितीमधून कशा पद्धतीने या मॅचमध्ये वापसी करतोय आणि या मॅचमध्ये कशा पद्धतीने पकड निर्माण करतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय तुर्भे बिग बॅश 2026 हा भव्य दिव्य थांबा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना मिस्टर शिवा. काल मेडन ओव्हर हाताळली होती याच गोलंदाजाने आणि विकेट देखील हा अगदी आपल्या खात्यामध्ये जमा केली होती. या मॅचमध्ये आता
चांगली गोलंदाजी करावी लागेल. 15 बॉल 38 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळेच हा सामना कुठेतरी फसलाय आणि VH11 टीमला गरज आहे मोठ्या फटक्यांची. रोनित पाटीलकडे क्षमता आहे. अजित चव्हाण देखील मोठे स्ट्रोक खेळू शकतो. त्यामुळेच आता या दोन बॅटर कशा पद्धतीने या शेवटच्या 15 बॉलचा सामना करतील त्याकडे भवितव्य असेल VH11 टीमचं. गोलंदाज तयार होते. पहिलाच बॉल टॉप एज. चेंडू जातोय पुन्हा एकदा गोशंकी क्षेत्रामध्ये. सिंगल डबलचा केस सध्याच्या घडीला सुरू आहे. शिवा गोलंदाजी ट्रॅकवर. शिवाने काल विकेट मेडन ओव्हर हाताळली. कारनामा केला होता या तुर्बी बिग बॅश मध्ये आणि या मॅच मध्ये देखील चांगली अपेक्षा असेल, चांगली कामगिरी करायची अपेक्षा असेल. त्यामुळेच पहिल्या बॉलवर सिंगल आले. अजित चव्हाण स्ट्राईक वर येत असताना टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल 37 धावा. पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू काही मागे ठेवला. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. ही खासियत आहे शिवाची. हा रिदम आहे. या गोलंदाजाकडे जास्त वेग नाही पण अचूकता, भेदकता आणि व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहे. ते व्हेरिएशन आणि अचूकता पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल आलाय. इथे फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. चूक होणार नाही. विकेटचं होई पतन. अजित चव्हाणला परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय VH11 संघाला. अजित चव्हाण बॅक टू द डगआउट. मध्ये आहे ही मॅच कुठेतरी फसली आहे. मी तर म्हणेन VH11 टीम साठी कडे ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. पंकज पाटील अगदी चौकार लगवला होता पहिल्याच बॉलवर, तो देखील बाद झाला. त्यानंतर फलंदाज जर पाहिलं तर अजित चव्हाण देखील बाद होताना पाहायला मिळाला आणि मनोज हा देखील पहिल्याच बॉलवर बाद झाला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा. 37 धावा करायचे आहेत. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट अक्षय पाटील आलाय. अक्षय पाटील गोलंदाजामध्ये योगदान दिलं होतं. अक्षय पाटीलने आता फलंदाजीमध्ये योगदान द्यावं लागेल. फटका चांगला फेकला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय पाटीलच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ना दम अक्षय पाटीलने दाखवलं की माझ्यामध्ये देखील आहे दमखम आणि पहिल्याच बॉलवर षटकार लगवलाय. 6 धावांना टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. यावेळी देखील फटका चांगला आहे. अपड्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. काय घडलंय? दी जर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित परतावा लागलं असं. 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. आता इक्वेशन आहे 10 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. 10 बॉल 30 धावा इक्वेशन पाहायला मिळते. मॅच ऑन आहे. रोनित पाटील आणि अक्षय पाटील या दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. बघूया या मॅच मध्ये काय होतंय. तोपर्यंत जाऊया DJ मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. अप्रतिम असा सामना बिग बॅश
तुर्बे बिग बॅश 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या मध्ये रंगत असताना पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची संख्या 17 या आकड्यावर. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायचे 30 धावा. अक्षय पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. रोनित पाटील देखील नॉन सेकंडवर आहे. रोनित पाटीलला संधी हवी तशी मिळाली नाही. एका चेंडूचा सामना केलाय. गोलंदाजी ट्रॅकवर उमेश कांबळे येत असताना पहिलाच बॉल खूप चांगला स्ट्रोक लगावला गेला आहे. कव्हर रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. आता 9 मध्ये 29 करायचे आहेत. या 9 बॉल मध्ये कमीत कमी तुम्हाला 5 हिट करावे लागतील. रोनितकडे क्षमता आहे. रोनितने अनेक वेळा असा कारनामा केला आहे. अनेक वेळा त्याने बॅटिंगमध्ये मोक्याच्या ठिकाणी धावा केल्या. त्यामुळेच या टीमसाठी धावांची आवश्यकता आहे. उमेश कांबळे वर्सेस रोनित. ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. प्रेशर आता गोलंदाजावर असेल. आता इक्वेशन जर पाहिलं तर 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 28 धावा करायचे आहेत. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. ही आहे क्रिकेट. आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये तुर्भा बिग बॅशचा हा भव्य दिव्य सोहळा तुम्हाला अनुभवायला मिळतोय. अगदी पुन्हा एकदा लाईन मिस केली. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. लगातार 9 नकारात्मक चेंडू हाताळले गेलेत. उमेश कांबळे चूक करतोय. एक धाव. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. एक धावेला फार महत्त्व असतं आणि एक धाव फार महत्त्वाची असते. रोनित पाटील अक्षय पाटील अशी जोडी आहे. ही जोडी अगदी थोडीशी चालली आहे. ही जोडीची थोडीशी पार्टनरशिप होताना दिसते. ही मॅच कशा पद्धतीने फिनिश केली जाईल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. कुटपाचा बॉल हुक केलाय पण टॉप एज लागलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा गोशंकित क्षेत्रामध्ये. सिंगल डबल जर येत असेल तर इतकं काही नुकसान होणार नाही श्री गणेश फायटर्स टीमचं. त्यामुळेच सिंगल डबल जर जात असेल तर अगदी जाऊ दिले जातील. पण चौकार आणि षटकार यापासून त्यांना वंचित ठेवावं लागेल. चांगली गोलंदाजी सध्याच्याकडे सुरू आहे. काय कमबॅक केलाय, काय वापसी केली या टीमने. अकोटापाच्या बॉलला फेकलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. रोनित पाटीलचा धमाका आणि पहिला षटकार त्याच्या बॅटमधून येतोय. 6 धावांसाठी षटकार. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. रोनित पाटीलच्या षटकाराने मॅचमध्ये अगदी पुन्हा एकदा एक चेतना निर्माण केली आहे. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण केली आहे. उमेश कांबळेच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. पुढचा बॉल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. बॅकपॉइंट पॉईंट रीजनमध्ये गोशांकित क्षेत्र आहे. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मनीष पाटील जे संघ मालक आहे त्यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 1000चा कॅश प्राइज दिला जाईल. रोनित पाटील आता समीकरण येऊन ठेपलंय. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 19 धावा. 19 धावा 6 चेंडू. पहिलाच हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 47 धावांचा टार्गेट पार करत असताना VH 11 संघ मैदानामध्ये खेळतोय. सुपर मॅच. तुळशीदास जाधव यांच्या वतीने देखील षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. फुल टॉस बॉल मिस केलाय आणि बॉलने स्टंपला किस केलाय. विकेटचं होतंय पतन. रोनित पाटीलच्या विकेट फार महत्वाची होती. ती विकेट प्राप्त केली आहे उमेश कांबळेने आणि धक्का लागतोय टीम VH 11 संघाला. फलंदाज रोनित पाटील परतलाय. निराश मुद्रेने डगआउटच्या दिशेने दबक्या पावलाने जात असताना रोनित पाटीलची विकेट फार महत्वाची होती. ती विकेट प्राप्त झाली आहे आणि या मॅचवर पकड निर्माण केली आहे टीम श्री गणेश फायटर्स टीमने. आता इक्वेशन बदललंय. 5 बॉल 19 धावांची आवश्यकता.
रोनित पाटील इम्पॉर्टंट विकेट होती. क्रिकेट हाच खेळ आहे. अनेक वेळा क्रिकेटमध्ये यॉर्कर बॉलवर षटकार येतो आणि फुलटॉस बॉलवर देखील विकेट येते. म्हणूनच म्हटलं जातं की ये खेळ नाही बच्चो का, इसमें तेल निकलता है अच्छो अच्छो का. ही मॅच आता वेगळ्या स्तरावर येऊन पोहोचली. ही मॅच आता एका बाजूने झुकली गेली आहे. रोनित पाटील बाद झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना वैभव, आपल्या टीमच्या धावांचा वैभव वाढवावा लागेल. स्ट्राईक अक्षय पाटीलला द्यावी लागेल. 5 बॉल आणि 5 बॉल. अक्षय स्ट्राईक एंडवर आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येत असताना कोंडी बा. आता या धावांची कोंडी सोडवण्याची जबाबदारी या कोंडी बाकडे आहे. चला, हा सामना संपल्या नमित पाटील तुमचा स्क्वॉड मैदानाच्या आतमध्ये उतरेल याची नोंद घ्या. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. फटका चांगला आहे. लेन बॉलला पिक केलाय, फेकलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. अक्षय पाटीलच्या बॅट मधून मॅच ऑन आहे असं सांगणारा क्रॅकिंग षटकार. अक्षय पाटीलने या मॅच मध्ये वापसी करून दिली आहे. आता इक्वेशन बदललंय. 4 मध्ये 13 करायचे आहेत. 4 बॉल 13 धावा, 13 धावा 4 चेंडू. चला, नमित पाटील आपला स्क्वॉड रेडी करा. टीम मीटिंग आताच करून घ्या आणि लगेचच आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. चला, मॅचला होते सुरुवात. 4 बॉलचा खेळ बाकी आणि 4 बॉल मध्ये करायचे 13 धावा. यावेळेस बॅटची एज. चेंडू जातोय फ्लाय स्लीप मध्ये. 1 धाव मिळते. आता इक्वेशन बदललंय. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. 3 गेंदे 12 रन्स. 12 रन्स 3 गेंदे. वारंवार पलटवार या मॅच मध्ये पाहायला मिळाला. ही मॅच अगदी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. 3 बॉल आणि 12 धावा. 3 बॉल 12 धावा. 12 धावा 3 चेंडू. फिल्डिंग पोझिशन अगदी बदलत असताना उमेश कांबळे शॉर्ट लेग रिजन मध्ये देखील प्रेशर आणण्यासाठी एक फिल्डर तैनात केला. त्यामुळेच अक्षयवर प्रेशर आणण्याचं काम केलं जाईल. 3 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. ऑफ स्टंपवर खूप चांगला बॉल आहे पण लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता समीकरण बदललंय. 3 मध्ये 11 करायचे. 36 धावा दाखल करायला लागलेत. 47 धावांचं टार्गेट आहे. वाटा मॅच पैसा वसूल सामना. पहिल्याच मॅच मध्ये हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. मेगा संडे, आज संकष्टीचा दिवस, या स्पर्धेचा अंतिम दिवस. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? नाही. आणि अशा तऱ्हेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात असताना अंपायरचा कॉल काय येतोय? नो बॉल. कहाणी मिटविस्ट. मॅच अजूनही ऑन आहे. कोंडीबा इथे चूक करत असताना ओव्हर स्टेपिंग नो बॉल. अंपायरचा इशारा आलाय. नो +1 अशा 2 धावा मिळतील. आता 3 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा. 9 धावा 3 चेंडू. चला, बॅट्समन लगेचच मैदानाचा ताबा घ्या. 3 चेंडू आणि 9 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. अजूनही दोन्ही टीमला संधी आहे. अजूनही दोन्ही टीम विजयाची आस धरून आहेत. अजूनही दोन्ही टीमच्या डगआउट मध्ये अगदी टेन्शनचं वातावरण आहे. कोण जिंकेल हे सांगणं सध्याच्या घडीला कठीण आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. सूरज, चांगली फिल्डिंग सूरजने केली आहे पण आता बॅटिंग मध्ये योगदान द्यावं लागेल. अक्षयवर सगळ्यांच्या नजर असतील. अक्षयने या मॅच मध्ये कमबॅक करून दिले आपल्या टीमला. BH11 टीम. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने.
वा भाई वा, लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा अक्षयच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. अक्षय पाटील या मॅच मध्ये कातिलाना परफॉर्मन्स करत असताना आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळेच कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. वाडा मॅच पैसा वसूल सामना. हा मेगा संडे मध्ये एक मेगा मॅच. चला सामना स्पीडअप करा. राहुल कांबळे, उमेश कांबळे प्लीज दोन्ही टीमला सूचना असेल फिल्डिंग लगेच सजवा. 14 मॅच आपल्याला कव्हर करायचे त्यामुळेच लक्षात घ्या या सूचनेकडे. 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. असं वाटलं होतं की एक हाती सामना होईल. असं वाटलं होतं की श्री गणेश फायटर्स टीम हा सामना आरामात जिंकेल. पंकज पाटील ज्या पद्धतीने बाद झाला, रोनित पाटील बाद झाला, पण खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कमबॅक करून दिले अक्षय पाटीलने. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 3 धावांची आवश्यकता. कौशल पाटील यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सरच स्वागत आहे. दुलशिता जाधव यांच्याकडून या बॉलवर षटकार आला तर 2000चा कॅश प्राइज. खोलवा टपाचा चेंडू आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला गेला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. आता 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. वाडा मॅच पैसा वसूल सामना. अप्रतिम सामना पाहायला मिळते. पहिल्याच मॅच मध्ये दोन्ही टीम सहजासहजी हार मानायला तयार नाही. हे आहे क्रिकेट. तुर्बे गावाचं टॅलेंट, तुर्बे गावाचं क्रिकेट, तुर्बे गावाची लेगेसी आज मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. लाजवाब सामना. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय. सूरज 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. कोंडीबाद गोलंदाजी ट्रॅकवर. सगळ्यांचंच लक्ष या मॅच कडे. कोण जिंकणार हा सामना. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. अप्रतिम सामना, अप्रतिम सामना. वेळ घेतला जातोय. वेळ फार महत्वाचा आहे. वेळेची बचत ही काळाची बचत आहे मित्रांनो. वेळ फार महत्वाचा आहे. प्रेशर आणण्यासाठी स्ट्राईक क्षेत्ररक्षक क्लोज झालाय. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉलला फेकलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा रेषी पलीकडे VH11 टीमने हा सामना जिंकलाय. व्हॉट अ प्लेयर, व्हॉट अ मॅच. सूरजने दाखवलाय धमाका. सूरज, अक्षय पाटील, रोनित पाटीलने धमाका करून दाखवलाय या मॅच मध्ये. मनोज पाटील मनीष पाटील देखील अगदी धावत आलेत. अगदी पाठीवर थाप देत असताना हा सामना जिंकलाय. वेल प्ले टीम VH11 आणि हार्ड लक टीम श्री गणेश फायटर्स. प्लेयर ऑफ द मॅच गोज टू, नो डाऊट अबाउट दॅट, मिस्टर अक्षय पाटील ठरला या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. चला या प्लेयर ऑफ द मॅचचा खिताब दिला जाईल अक्षय पाटीलला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल. बदल ऐकूया. कालपासून मनीष पाटील देखील अगदी धावत आमच्या डगावच्या दिशेने येत असतील.